राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा तसंच पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे। सर्व ठिकाणी शांततेत मतदान सुरू असून मतदानासाठी रांगा लागल्या आहेत। प्रत्येकाच्या मतदान करण्यामुळे लोकशाही मजबूत होते। यामुळे वेळ काढून मतदान करा आणि लोकशाहीचा अधिकार बजावून आपली जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केलं आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी राज्यातील सर्व नागरिकांना उज्ज्वल भविष्यासाठी लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन मतदान करण्याचं आवाहन केलं। यावेळी पार्थ पवार, योगेंद्र पवार, शर्मिला पवार तसंच श्रीनिवास पवार या सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खेड तालुक्यातल्या जामगे या आपल्या मूळ गावी सहकुटुंब मतदान केलं। सांगली जिल्हा परिषदेच्या 61 गट आणि पंचायत समितीच्या 122 गणांसाठी मतदान सुरू आहे। सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील यांनी आपल्या कुटुंबासह मिरज तालुक्यातील पदमाळे गावात मतदानाचा हक्क बजावला। लातूर जिल्ह्यातल्या शिरूर ताजबंद इथं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तर बाभळगाव इथं देशमुख कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात खरवली इथं मंत्री भरत गोगावले यांनी सहकुटुंब मतदान केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये 63 गटांसाठी 282 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। परभणीत सकाळच्या सत्रात मतदारांचा उत्साह दिसून आला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 50 जिल्हा परिषद गट आणि 100 पंचायत समिती गण अशा एकूण 150 जागांपैकी 25 ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं उरलेल्या 125 जागांसाठी मतदान होत आहे। प्रशासनाच्या वतीनं काही ठिकाणी सखी मतदार केंद्र तसंच आदर्श मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे। या निवडणुकीत एकूण 7438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात असून एकूण 2,08,20,702 मतदार या उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत। संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी पुरेशा पोलीस बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आली आहे। सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे। मतमोजणी 9 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता सुरू होईल। त्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल।